चुनाव की पारदर्शिता पर एक बार फिर सवाल खड़े हुए हैं। पनवेल और नवी मुंबई की मतदाता सूची में हजारों की संख्या में डुप्लीकेट नाम पाए जाने का आरोप विपक्ष ने लगाया। पूर्व विधायक बालाराम पाटिल ने आरोप लगाया है कि पनवेल विधानसभा चुनाव के समय करीब 11,600 मतदाताओं ने 2 बार मतदान किया था। उनका कहना है कि पनवेल विधानसभा क्षेत्र में 85,211 से ज़्यादा मतदाताओं के नाम 2 जगहों पर दर्ज है। यही वजह है कि पिछले चुनाव में बड़े पैमाने पर वोट चोरी हुई है। बालाराम पाटिल ने बताया कि इस गड़बड़ी की शिकायत उन्होंने 10 सितंबर 2024 अर्थात विधानसभा चुनाव से पूर्व ही चुनाव अधिकारी के पास की थी, लेकिन जब कोई कार्रवाई नहीं हुई तो हमने बॉम्बे हाई कोर्ट में एक रिट पिटीशन दाखिल की थी। हाई कोर्ट ने ऐसे नाम हटाने का आदेश दिया था, लेकिन ना तो चुनाव के पहले और न ही चुनाव के बाद नाम हटाए गए। इधर नवी मुंबई में मतदाता सूची में भारी गड़बड़ी का भी आरोप सामने आया है। कांग्रेस प्रवक्ता रविंद्र सावंत ने दावा किया है कि यहां 76,000 से ज़्यादा मतदाताओं के नाम डुप्लीकेट पाए गए हैं। ऐरोली विधानसभा क्षेत्र में 43,556 डुप्लीकेट नाम हैं, तो वहीं बेलापुर विधानसभा क्षेत्र में करीब 35,000 डुप्लीकेट नाम हैं। उन्होंने कहा कि एक ही मतदाता अलग अलग स्थानों पर वोट डाल सकता है। यह सिर्फ लापरवाही नहीं बल्कि एक सुनियोजित साजिश है, जिसके जरिए राजनीतिक वर्चस्व बनाए रखने की कोशिश की जा रही है। उन्होंने चेतावनी दी कि अगर चुनाव आयोग ने तुरंत कार्रवाई कर मतदाता सूची से डुप्लीकेट नाम नहीं हटाए तो कांग्रेस सड़क पर उतर कर आंदोलन करेगी। अब सवाल ये है कि जब विधानसभा चुनाव में बड़े पैमाने पर दोहरे मतदान के आरोप लग रहे हैं तो आने वाले महानगर पालिका चुनाव की पारदर्शिता पर भरोसा कैसे किया जाएगा। आज देशभर जो वोट चोरीचा मुद्दा गाजतोय तो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे। ह्या मतदारसंघामध्ये तब्बल 85,211 नावं ही दुबार मतदारांची नोंदलेली आहेत। त्याच्यापैकी 25,855 हे पनवेल मतदारसंघामध्ये 2 वेळेला नाव असलेले मतदार आहेत। पनवेल आणि उरण या दोनही मध्ये नाव असलेले 27,275 मतदार आहेत। ऐरोली या मतदारसंघात नाव असलेले 16,096 मतदार आहेत आणि पनवेल आणि बेलापूर अशी डबल नावं असलेले 15,397 मतदार आहेत। 588 मतदार हे त्यांचा कुठेही आता पत्ता लागत नाही अशी नावं नोंदलेली आहेत। एकूण 85,211 मतदार हे या मतदारसंघामध्ये दुबार आम्हाला सापडल्यानंतर ह्या विषयावर आम्ही मंडळीने निवडणूक निर्णय अधिकारी यांना ह्या गोष्टीची कल्पना दिली, त्यांच्याकडे तशा पद्धतीचं निवेदन दिलं की आपण या ठिकाणी याच्यामध्ये काहीतरी कारवाई करा। 10/9/24 ह्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तक्रार केलेली होती। 1/10/24 आम्ही हायकोर्टात गेलो। मुंबई हायकोर्टामध्ये ही रिट पिटिशन आम्ही दाखल केली। सिव्हिल रिट पिटिशन नंबर 13/778/2024 हे 7/10/24 हायकोर्टानं ऐकलं आणि 11/10/24 हायकोर्टानं आपला निकाल दिला आणि हे नावं 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातून कमी करा म्हणून आदेश या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले, पण या निकालाची कुठलीही दखल त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतली नाही। याच्यातले काही फोटोही आम्ही मॅच केलेले आहेत आणि ते या ठिकाणी आपण बघतोय की या साऱ्यांनी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये दुबार मतदान केलेलं आहे। एकाच मतदारसंघात 2 वेळा मतदान करणारे 11,500 मतदार या मतदारसंघात ट्रेस झालेले आहेत। आता आपण
नाही. नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार, लोकांच्या निदर्शन आणणार, हे कसे बोगस मतदान करून कसं बोगस मतदान जीवावर निवडून येतात, एवढा लीड घेतात, हे आता हे सिद्ध झालंय. या याद्या पहा, हे बघा, हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये. तुम्ही वाटलं स्वतः पाहणी करा, प्रत्येक याच्यावर पाहणी करा. हे आम्ही पूर्ण सीडी सकट आम्ही हे यांना कलेक्टरला दिले, आता कलेक्टर करतील आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिलंय. निवडणुकीला विरोध आम्ही रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार. जसे आमचे संतोष शेट्टी साहेब आम्ही कोर्टातही जाणार, न्यायालयाची पायरी चढणार. कारण एवढे समोर जर ठेवून जर शासन गप्प बसत डोळे मिटायचे असेल तर आम्हाला रस्त्यावर त्यांना आम्हाला आंदोलन करावं लागेल. रस्त्यावर उतरून ऐकून घ्या, आम्ही सिस्टमवर आरोप करतो. हे सिस्टम आहे, कोण केलेलं काय नाही केलेलं सर्व पत्रकाराला जाणीव आहे. सर्व पत्रकाराला माहिती आहे. तुम्ही नवी मुंबईकर आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडून आला, कोण पडला, कोणाला जास्ती मतं पडला, कोणाला जास्ती लीड भेटला. आता तुम्हाला पुरावा सकट देतो, त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच आहे. तुम्हाला पुरावा सकट देतो की 2-2 मत आहे, बेलापूर विधानसभाला मत आहे, त्याला ऐरोली विधानसभाला मत आहे, मनुष्य एक आहे. ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे. कलेक्टरला त्या कंप्लेंट केलेल्या आहेत, इलेक्शन कमिशन कंप्लेंट करणार. त्याच्यावर आम्हाला समाधान नाही भेटलं तर आम्ही कोर्टात जाणार. कोर्टात जाणार आहे.